Today is lecture number 8 on halogen derivative. Was a very special topic, optical isomerism. Yesterday we discussed on optical isomerism. We ending at the point what is optically active substance with the help of plane of polarized light. Yesterday we have seen that or discussed over that when a plane of polarized light is allowed to pass through a solution of certain substances, aqueous solution of certain substances that is glucose, 2-chlorobutane or lactic acid then the plane of polarized light emerging out of it can be rotated either in a clockwise direction, that is right hand side, through the certain angle theta, or rotated anti-clockwise direction through the certain angle theta, that is left hand side direction. Then certain substances are said to be optical active substance. म्हणजेच काय, आपण जर काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस घेतले, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, 2-chlorobutane आणि लॅक्टिक ऍसिड, आणि त्याच्या सोल्युशन मधून जर आपण प्लेन ऑफ पोलराइज्ड लाइट पास केली, म्हणजे अशी लाईट जी फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते, जर अशी लाईट आपण ऑर्गॅनिक सबस्टन्स मधच्या ऍक्वेस सोल्युशन मधून पास केली तर ती आयदर बी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट होते किंवा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट होते. तर त्या सबस्टन्सला आपण म्हटलंय ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. मग ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे काय, जे सबस्टन्स प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला एक तर क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करत असेल किंवा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करत असेल तर त्या सबस्टन्सला आपण म्हटलं ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. आणि हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला एक तर क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करतात थ्रू सर्टन अँगल, त्यावेळेस आपण त्या सबस्टन्सला म्हटलो होतो डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. म्हणजेच काय, जर एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करत असेल तर त्याला म्हटलं होतं आपण डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. त्यावेळेस जो हा थीटा असतो तो थीटा पॉझिटिव्ह अँगल त्याला अँगल ऑफ रोटेशन म्हणतो आपण. आणि ज्यावेळेस हा ऑर्गॅनिक सबस्टन्स प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करतो, म्हणजे लेफ्ट हँड साइडला रोटेट करतो, त्यावेळेस हा जो अँगल ऑफ रोटेशन आहे तो अँगल ऑफ रोटेशन म्हणजे थीटा निगेटिव्ह असतो. आणि त्यावेळेस त्या सबस्टन्सला आपण म्हणतो लिओ रोटेटरी सबस्टन्स. म्हणजेच काय, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स आयदर बी डेक्स्ट्रो रोटेटरी असू शकतात, त्यावेळेस अँगल ऑफ रोटेशन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट सर्टन अँगलने रोटेट करते, तो पॉझिटिव्ह अँगलने डिनोट करतो. आणि ज्यावेळेस ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला लेफ्ट हँड साइडने रोटेट करतो, म्हणजे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करतो, तेव्हा अँगल ऑफ रोटेशन निगेटिव्ह असतो, त्यावेळेस तो सबस्टन्स आपण म्हणतो लिओ रोटेटरी सबस्टन्स.
डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स डिनोट करताना पॉझिटिव्ह साइन वापरतात आणि लिओ रोटेटरी सबस्टन्स डिनोट करताना निगेटिव्ह साइन वापरतात. किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स रिप्रेझेंट करताना स्मॉल डी वापरतात आणि लिओ रोटेटरी सबस्टन्स रिप्रेझेंट करताना स्मॉल एल वापरतात. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स हे दोन प्रकारामध्ये मोडतात. एक आहे डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स आणि दुसरा आहे लिओ रोटेटरी सबस्टन्स. हे दोन्ही पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्सचा अर्थ असा आहे, the organic substance which can rotate the plane of polarized light in clockwise direction. आणि लिओ रोटेटरी सबस्टन्सचा अर्थ असा आहे, the organic substance which can rotate the plane of polarized light in anti-clockwise direction. आणि दोन्हीच्या दोन्ही सबस्टन्स जे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी आहेत ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. फक्त लिओ रोटेटरीचा अँगल ऑफ रोटेशन असतो निगेटिव्ह आणि डेक्स्ट्रो रोटेटरीचा अँगल ऑफ रोटेशन असतो पॉझिटिव्ह. टुडे वी डील्स विथ अ न्यू पॉइंट, हाऊ टू आयडेंटिफाय ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स कसं आयडेंटिफाय करणार? हाऊ टू आयडेंटिफाय ऑप्टिकल active substance or compound. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स कसं आयडेंटिफाय करायचं, कसं ओळखायचं? सरळ सरळ ज्या सबस्टन्सचं ऍक्टिव्ह सोल्युशन तयार केलं त्या ऍक्टिव्ह सोल्युशन मधून काय पास केलं? प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट पास केली. जर तरी क्लॉकवाईज रोटेशन केलं किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन केलं तर आपण म्हणतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. परंतु जर तुमच्याकडे प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट नसेल आणि तुम्हाला ओळखायचे सबस्टन्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, तर त्यासाठी एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कसं ओळखायचं? फॉर अ गिवन कंपाऊंड which is optically active or not, first check that compound contain at least one chiral center. At least one chiral center. जर तुमच्याकडे प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट नाहीये आणि तुम्हाला कोणी सांगितलं ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स ओळखायचंय, तर एक सिंपल ट्रिक सांगतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स ओळखायचं असेल तर पहिलं राईट डाऊन द स्ट्रक्चर ऑफ दॅट कंपाऊंड and just check out whether that compound containing a chiral center or not. मग फक्त तुम्ही chiral center ओळखलं आहे, एकदम स्पष्टपणे उल्लेख करून टाकायचा तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. मग काय चेक करायचंय? सपोज हा एक कंपाऊंड तुम्हाला दिलाय, कार्बन which contain A, B, C, D. This formula, whether you have to identify is optically active or not. So check, this carbon has four groups A, B, C and D. A, B, C and D. This, if A is not equal to B, B is not equal to C and C is not equal to D. हे जर इक्वल नसेल या कंपाऊंड मध्ये, हे चारही बॉन्ड्स, चारही एटम्स, चारही ग्रुप ऑफ एटम्स जर इक्वल नसेल कार्बनला अटॅच, तर तो कार्बन असतो कायरल कार्बन आणि तो कंपाऊंड असतो ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. तो कंपाऊंड असतो ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे सिंपल काय, तुमच्या कंपाऊंड मध्ये जर कायरल सेंटर असेल तर तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. कसं ओळखायचंय? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलंय 2-chlorobutain. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की नाही चेक करायचं. तर कसं चेक करणार? पहिले ड्रॉ करून घेऊया स्ट्रक्चर 2-chlorobutanचं. CS3 CH Cl CS2 CS3. दिस इज 2-chlorobutan. ह्यामध्ये नंबरिंग करूया आपण 1 2 3 and 4. 1 नंबरचा कार्बन हा कायरल नाहीये. का कायरल नाहीये? तर त्याला 3 हायड्रोजन
ऍटम किंवा 3 ऍटम सेम अटॅच आहेत, आपली कंडिशन काय, चारही ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम कार्बनला वेगळे पाहिजे तरच कायरल. हा कार्बन कायरल नाही, कारण की इथे 3 हायड्रोजन सारखे आलेले आहेत. दुसऱ्या नंबरचा कार्बन चेक करा. ह्या कार्बनला 4 ग्रुप वेगवेगळे आहेत पहा. एक मिथिन आहे, दुसरा हायड्रोजन आहे, तिसरा क्लोरीन आहे आणि चौथा हा इथिल आहे. याचा अर्थ 2 नंबरचा कार्बन हा कायरल आहे, मी त्यामुळे त्याला स्टारने दर्शवतो. 3 नंबरचा कार्बन कायरल नाहीये, कारण त्याला 2 हायड्रोजन सेम आहे. 4 नंबरचा कार्बन कायरल नाहीये, कारण की त्याला 3 हायड्रोजन सेम आहे. परंतु 2 नंबरचा कार्बन कायरल आहे आणि कायरल कार्बन आलं त्या कंपाऊंडला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड, कारण की त्यामध्ये काय आलंय, कायरल सेंटर आलेलं आहे. असिमेट्रिक कार्बन आपण त्याला म्हणतो, ज्याला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आहेत. त्याला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आहेत, म्हणून 2-chlorobutyl हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. म्हणजेच काय, विदाउट प्लेन ऑफ polarized light one can predict the compound is optically active or not. Optically active or not. There is one more phenomenon we have to study under optical isomerism, that is enantiomer. Enantiomer. What is enantiomer or antipod? Antipod. We have to study enantiomer or antipod, or also called as enantiomorph. Enantiomorph. काय असते enantiomorph? जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये कायरल सेंटर आहे, ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर एकमेकांच्या नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असतात. नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असतात, त्यावेळेस त्या ऑप्टिकल आयसोमर्सला म्हणायचं इनॅन्शिओमर और अँटीपॉड और इनॅन्शिओमॉर्फ. So what is the definition of enantiomer? The optical isomer. Optical isomer means optically active compound. Optical isomers which are non superimposable mirror images of each other, which are non superimposable mirror images of each other, said to be enantiomer. Take an example. 2-chlorobutane. 2-chlorobutane. So what is the structure of 2-chlorobutane? CH3, CH, Cl, CH2, CH3. Here we have the chiral center. Here we have the chiral center. Hence, there is one chiral center, and to find the number of isomer, we have the formula number of isomer calculated by the formula 2 raised to n. 2 raised to n, where n is chiral center. n is chiral center. तर इथं chiral center किती आहे? 1 आहे, म्हणून इथं व्हॅल्यू टाकूया 2 raised to 1. 2 raised to 1 म्हणजे 2. म्हणजे या कंपाऊंडचे किती आयसोमर पॉसिबल आहेत? 2. त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमर. ठीक आहे, आपण ऑप्टिकल आयसोमर काढूया. त्यासाठी कायरल कार्बन घेऊया, C हा कायरल कार्बन. त्याला 4 वेगवेगळे ग्रुप आहेत, मिथिन आहे, क्लोरीन आहे, इथिन आहे आणि हायड्रोजन आहे. वी शुड ड्रॉ these groups. Then here CH3, second chlorine, then third on solid line, that is above the plane, C2H5, C2H5. You can written here in short
and fourth hydrogen, that is below the plane. Below the plane. So these two chlorobutane we can write like this in a three-dimensional structure. Three-dimensional structure, and this, while writing the structure we can write first carbon, that is chiral carbon, and about which four different group we can return. We can return with the help of two normal bonds, one wedge solid line and wedge solid line, and second dotted line or broken line. So this is first isomer among the two isomer पैकी एक isomer इथे लिहिलं. आता त्याची mirror image घेऊया. Mirror image. This mirror image. So what is the mirror image of it? We can write the carbon here. Then second CST. याचा हा जवळ mirror image Cl येणार. त्यानंतर हा ग्रुप असं जाणार C2H5 आणि त्यानंतर हायड्रोजन. Look at this. या 2-chlorobutane ची ही मिरर इमेज आहे आणि 2-chlorobutane चे दोन आयसोमर झाले, हा एक आणि हा एक. त्याला ऑप्टिकल आयसोमर म्हणतो. आता बघा, ऑप्टिकल आयसोमर which are non superimposable mirror images of each other. हे जे दोन ऑप्टिकल आयसोमर्स आपण काढले, या ऑप्टिकल आयसोमर की ही मिरर इमेज आहे, ती मिरर इमेज नॉन सुपरइम्पोजेबल आहे. म्हणजे कशी, आपण हा जो आयसोमर आहे तो जर असं प्लेन पासून उचलला आणि जर यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या त्याच्या मिरर इमेज वरती, तर सगळेच्या सगळे ग्रुप्स, दॅट इज मिथिल, क्लोरीन, इथिल आणि हायड्रोजन, सगळेच्या सगळे ग्रुप पैकी काही ग्रुप या कार्बनच्या बाकीच्या ग्रुप वरती जसेच्या तसे येत नाहीत. त्यावेळेस त्या मिरर इमेजला म्हणायचंय नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज. नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज म्हणजेच काय, when we taken away this molecule or isomer from the plane of board towards you, towards observer, and then exactly put on its mirror image, that it is not exactly superimposable. All groups are not imposed on the one isomer over the another isomer. That's why we called this is a non-superimposable mirror image. And these isomer are said to be what? Enantiomer. म्हणून ह्या आयसोमरला, या ऑप्टिकल आयसोमरला काय म्हणायचंय? एनॅन्शिओमर. म्हणजेच काय, 2-chlorobutane ची जर मिरर इमेज वरती आपण हा 2-chlorobutane घेतला आणि त्याची मिरर इमेज घेतली, त्या मिरर इमेज वरती आपण हा मॉलिक्यूल उचलून असा ठेवला, तर जसं तसं त्या ग्रुप वरती त्या ग्रुप वरती तो मॉलिक्यूल बसत नाही. त्यामुळं त्याला म्हणायचं नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज आणि ह्या ऑप्टिकल आयसोमरला म्हणायचं इनॅन्शिओमर आणि ह्या फिनॉमिनॉनला म्हणायचं इनॅन्शिओमेरिझम. सो हाऊ डू डिफाइन द इनॅन्शिओमेरिझम? ए ऑप्टिकल आयसोमर्स which are non superimposable mirror images of each other said to be what? Enantiomer. They are also called as an antipod or also called as an enantiomorph. Okay, this first isomer which is optically active, if it is dextrorotatory, we already discussed that optically active substance either be dextrorotatory or leorotatory. If we call this is dextrorotatory, so ultimately its mirror image should be leorotatory, or it is denoted by plus sign, or it is denoted by leorotatory minus sign. So enantiomer in which both optical isomers are not same, out of which one is a dextrorotatory and another is a leorotatory. Another is a leorotatory, and both are optically active. Both are optically active. And enantiomer, why we call it the enantiomer? Because हा जो आयसोमर आहे, हा जर उचलून असं ठेवला यावरती, तर त्याची मिरर इमेज एक्झॅक्टली त्याच्यावर बसत नाही. म्हणून आपण म्हटलो नॉन सुपरइम्पोजेबल. आणि ह्या दोन्ही आयसोमरला जेव्हा एकमेकांच्या नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज असतात तेव्हा म्हटलं इनॅन्शिओमर. सो व्हॉट इज सिम्पलेस्ट डेफिनेशन ऑफ इनॅन्शिओमर? The optical isomers which are non superimposable mirror images of each other called as enantiomer. First is a dextrorotatory and second is leorotatory.
Okay, what is important about enantiomer? Enantiomer must possess same physical properties. त्यांच्या physical properties same असतात. Which physical property? Melting point दोघांचं सेम आहे, boiling point दोघांचं सेम आहे, refractive index दोघांचं सेम आहे, density दोघांचे सेम आहे. मग काय वेगळं आहे? एक प्रॉपर्टी फक्त वेगळी आहे. एक सबस्टन्स डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरा कोणता आहे? दुसरा आयसोमर कोणता आहे? लिओ आहे. जर एक डेक्स्ट्रो रोटेटरी आहे तर त्याचा अँगल ऑफ रोटेशन हे पॉझिटिव्ह असेल आणि जर दुसरा लिओ रोटेटरी आहे त्याचा अँगल ऑफ रोटेशन अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल आणि इक्वल मॅग्निट्यूड मध्ये असेल, म्हणजेच अँगल ऑफ रोटेशन निगेटिव्ह असेल. अँगल ऑफ रोटेशन निगेटिव्ह असेल. फक्त कोणती फिजिकल प्रॉपर्टी वेगळी आहे? अँगल ऑफ रोटेशन दोघांच्या वेगवेगळ्या आहेत. बाकीच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणजेच मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी आर द सेम, बट व्हाट नॉट सेम? ओनली ऑप्टिकल रोटेशन इज नॉट सेम. If dextro rotatory possesses positive optical rotation, the similarly Leo rotatory possesses negative angle of rotation. Negative angle of rotation. One should remember that. Okay, what about their chemical properties? Enantiomer must have same chemical properties. Enantiomer must have same chemical properties, but their reactivity is different towards the optically active region. Enantiomer जे ऑप्टिकल आयसोमर आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, परंतु त्यांच्या केमिकल रिएक्टिव्हिटी ऑप्टिकल ऍक्टिव्ह रिएजंट बरोबर वेगवेगळ्या असतात. फक्त ऑप्टिकल ऍक्टिव्ह रिएजंट बरोबर दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्शन दाखवतात, एवढंच फरक आहे. मग काय कळतं? इनॅन्शिओमरच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, फक्त त्यांची रिएक्टिव्हिटी ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट बरोबर वेगवेगळी असते. That finishes the point enantiomer. Okay, what is the next point given in your syllabus? That is racemic mixture. Racemic mixture. What is racemic mixture? We have to look into the racemic mixture. Racemic mixture, or also called as racemic modification, or also called as racemate. काय असतं रॅसिमिक मिक्सचर ते बघूया. आपल्याला माहिती आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स जेव्हा प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला रोटेट करतात तर दोन पद्धतीने रोटेट करतात. एक क्लॉकवाइज डायरेक्शनने, त्यावेळेस आपण त्या सबस्टन्सला म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स जर प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करत असेल, तर त्यावेळेस आपण म्हणतो लिओ रोटेटरी सबस्टन्स. Dextro rotatory denoted by plus sign or small d, and Leo rotatory denoted by minus sign or small l. याचा अर्थ ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स दोन पद्धतीचे असतात, दोन टाइपचे असतात, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी. जर आपण इक्विमोलार मिक्सचर घेतलं, कोणाचं इक्विमोलार मिक्सचर? डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरीचं इक्विमोलार मिक्सचर घेतलं, तर त्या इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स अँड लिओ रोटेटरी सबस्टन्सला काय म्हणतात? रॅसिमिक मिक्सचर म्हणतात. काय म्हणतात? रॅसिमिक मिक्सचर. व्हॉट इज रॅसिमिक मिक्सचर? इट इज इक्विमोलार मिक्सचर ऑफ, म्हणजे इक्वल अमाउंट मध्ये काय घ्यायचे? डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी च मिक्सचर घ्यायचं इक्वल अमाउंट मध्ये, तर जे मिक्सचर तयार होईल त्याला म्हणायचं रॅसिमिक मिक्सचर. सो हाऊ डू यू डिफाइन रॅसिमिक मिक्सचर? इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी फॉर्म and Leo rotatory form of a substance which are optically inactive due to the external compensation,
due to the external compensation is called as racemic mixture or called as a racemic modification or called as a racemic. पुन्हा एकदा डेफिनेशन आहे का? What is racemic mixture? Equimolar mixture of dextrorotatory substance or form and neorotatory form which are optically inactive due to the external compensation. तुम्ही म्हणाल सर डेक्स्ट्रोरोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, लिओरोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, मग रॅसिमिक मिक्सचर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह का? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह का? क्वेश्चन मार्क. पहा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स रोटेटरी डेक्स्ट्रोरोटेटरी असतात आणि लिओरोटेटरी असतात, पण या दोघांचं इक्वल अमाउंट पिक्चर घेतला आपण तर रॅसिमिक पिक्चर तयार होतो आणि तो रॅसिमिक पिक्चर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो असं आपण डेफिनेशन मध्ये म्हटलं. मग ऑप्टिकली इनॅक्टिव्ह का असतं त्याचं कारण सांगतो. इन रॅसिमिक पिक्चर the angular rotation of enantiomer of one molecule that is dextrorotatory असेल तर त्याचा angular rotation पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह. आणि जर लिओरोटेटरी असेल तर त्याचा अँगल ऑफ रोटेशन निगेटिव्ह असतो. दोघांची मॅग्निट्यूड सेम असते अँगलची, पण साइन वेगवेगळे असतात. म्हणून एक इनॅन्शिओमर डेक्स्ट्रोरोटेटरी इनॅन्शिओमर हा लिओरोटेटरी इनॅन्शिओमरला इफेक्टला कॅन्सल करतो, त्याचा अँगल ऑफ रोटेशन एकमेकांना कॅन्सल करतात, म्हणून ऑप्टिकली इनॅक्टिव्ह होतो. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह होतो मिक्सचर. Why racemic mixture is optically inactive? Because enantiomeric form of one molecule which has certain angle of rotation is cancelled by enantiomeric form of another molecule which have equal and opposite direction of angle of rotation. Thus, the racemic mixture is optically inactive. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, कारण की एकाचा अँगल ऑफ रोटेशन पॉझिटिव्ह असतो आणि एकाचा निगेटिव्ह असतो. आपण 50-50% मिक्सचर घेतलंय, 50% डेक्स्ट्रोरोटेटरी आणि 50% लिओरोटेटरी, म्हणून याचं अँगल ऑफ रोटेशन पॉझिटिव्ह आणि याचं निगेटिव्ह आहे. हे दोन्ही इनॅन्शिओमर डेक्स्ट्रो आणि लिओ एकमेकांच्या अँगल ऑफ रोटेशनला कॅन्सल करून टाकतात, म्हणून ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. लक्षात ठेवा, डेक्स्ट्रोरोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह, angle of rotation positive, liorotatory optically active, angle of rotation negative. पण दोघांचं मिक्सचर रॅसिमिक मिक्सचर इक्वल अमाउंट मध्ये घेतल्यानंतर त्यांचं रॅसिमिक मिक्सचर हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, कारण की अँगल ऑफ रोटेशन एकमेकांना डेक्स्ट्रो आणि लिओचे काय करतात, कॅन्सल करतात, इफेक्ट कॅन्सल करतो, म्हणून आपण काय म्हटलं, इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. सो व्हॉट इज द सिम्पलेस्ट डेफिनेशन ऑफ रॅसिमिक मिक्सचर? Racemic mixture is defined as it is an equimolar mixture of dextro and leo form which are optically inactive due to the external compensation. Due to the external compensation म्हणजेच काय, तुम्ही लाईट पास केली त्यावर प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट त्या मिक्सचर वरती, तर प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट आयदर क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन रोटेट होत नाही, ती सेम ओरिजिनल जशी रोटेट होते एकाच प्लेन मध्ये तशीच रोटेट होताना दिसते. म्हणजेच क्लॉकवाइज रोटेट होत नाही आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ही रोटेट होत नाही. त्यावेळेस आपण रॅसिमिक मिक्सचरला कसं डिनोट करतो, डीएल, कारण की डेक्स्ट्रो पण आहे लिओ पण आहे, और ऑल्सो डिनोटेड बाय प्लस मायनस, डेक्स्ट्रो साठी प्लस आणि लिओ साठी मायनस. एक्झाम्पल, ग्लुकोज, racemic picture of glucose is shown by plus minus glucose, or racemic picture of 2-chlorobutane is denoted by plus minus 2-chlorobutane. Finish the concept of what? Racemic mixture. Okay, after this, ending the concept of racemic mixture, few questions asked in your textbook of new syllabus that we have to discuss here in class. What is that question? Question is, identify the type of
3D representation, 3D representation of first and second and state significance of line drawn, significance of line drawn, significance of line drawn. What is first structure? C, W, Z, here Y, here X, and this is first. And what is second? W, Y, X and Z. This is second. स्टेट बोर्ड मध्ये हा क्वेश्चन नवीन सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ 3D रिप्रेझेंटेशन फर्स्ट अँड सेकंड अँड स्टेट वेदर द सिग्निफिकन्स ऑफ लाईन ड्रॉन. पहिलं आणि दुसरं स्ट्रक्चर मध्ये 3D रिप्रेझेंटेशन आयडेंटिफाय करा, 3D रिप्रेझेंटेशन आयडेंटिफाय करा असं म्हणतो. आणि या लाईन्स ड्रॉ केलेले आपण बॉन्डच्या फॉर्म मध्ये ते पूर्णतः एक्सप्लेन करा, त्याचं सिग्निफिकन्स सांगा. उत्तर आहे का? यामध्ये दोन फॉर्म्युले दिलेले आहेत, पहिला आणि दुसरा. इयत्ता 11वी मध्ये आपण स्टडी केलंय. जर कायरल कार्बन असेल किंवा कायरल नसेल कंपाऊंड, एक तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर कायरल कार्बन असतो आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल तर कायरल कार्बन नसतो. जर कार्बनच्या भोवती 4 ग्रुप अटॅच आहेत तर चारही बॉन्ड हे कधीही एका प्लेन मध्ये नसतात. जर आपण हा प्लेन ऑफ पेपर कन्सिडर केला, प्लेन ऑफ पेपर हा बोर्ड प्लेन कन्सिडर केला, तर ह्यामधले दोन बॉन्ड CZ and CW, these two bonds lie in a plane, म्हणजे या बोर्डच्या प्लेन वरती हे दोन बॉन्ड आहेत CW आणि CZ. पण हा जो बॉन्ड दाखवलाय सॉलिड लाईन तो टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजे तुमच्याकडे बॉन्ड आहे, टुवर्ड्स यू म्हणजे इट्स कमिंग आउट ऑफ द प्लेन, इट इज कमिंग आउट ऑफ और कमिंग अप टुवर्ड्स यू, दिस बॉन्ड, and this bond is coming or is going inward or below plane. हा जो बॉन्ड आहे हा बिलो दी प्लेन जाणार. पहा या स्ट्रक्चर फर्स्ट मध्ये जे CW आणि CZ दोन बॉन्ड आहेत हे अलॉंग दी प्लेन आहेत, ह्या प्लेनला अलॉंग आहे, ह्या प्लेन वरती आहे. CY हा जो बॉन्ड आहे जो सॉलिड लाईन ने दाखवला आहे, इट इज अबोव दी प्लेन म्हणजे वरती आहे, टुवर्ड्स यू. आणि जो डॉटेड लाईन ने दाखवलाय, ब्रोकन लाईन ने दाखवलेला आहे, ब्रोकन लाईन, तर तो बॉन्ड बिलो दी प्लेन आहे म्हणजे या बोर्डच्या पाठीमागे आहे. वाय टुवर्ड्स अबोव, बोर्डच्या वरती आहे. आणि हे दोन बॉन्ड CW आणि CZ हे बोर्डला लाय आहे म्हणजे बोर्डच्या प्लेन मध्ये आहे, म्हणून हा 3D मॉलिक्यूल आहे, 3 डायमेन्शनल. and that structure is called as a wedge formula. तो वेज फॉर्म्युला मध्ये काय असतं, कार्बनचे जे 4 बॉन्ड असतात त्यापैकी 2 बॉन्ड प्लेन मध्ये असतात, एक बॉन्ड जो सॉलिड लाईन ने दाखवलेला आहे तो अबोव दी प्लेन असतो म्हणजे टुवर्ड्स यू ऑब्झर्वर, आणि एक ब्रोकन लाईन ने दाखवलेला आहे तो बिलो दी प्लेन असतो म्हणजे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. म्हणून त्या फॉर्म्युलाला म्हणतात वेज लाईन फॉर्म्युला और कॉल्ड एज अ 3D फॉर्म्युला. पण दुसरा फॉर्म्युला आपण जो क्रॉस लाईन मध्ये दर्शवलेला आहे
हा क्रॉस लाईन मध्ये दर्शवलेला आहे आणि इथं सेंटरला कार्बन आहे. तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असतो. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तो क्रॉस लाईन ने दर्शवला जातो. इट्स शोन बाय क्रॉस लाईन in which the Fisher projection formula can be visualized by drawing the two cross lines, in which main carbon chain is come on the vertical line, main carbon chain is come on the vertical line, and the horizontal line in which the group shown they are above the plane. हॉरिझॉन्टल लाईन वरती जे ग्रुप आहेत x आणि y हे above the plane असतात. above the plane, this is above the plane. आणि जे वर्टिकल लाईन वरती कार्बन आहे ड्रॉन केलेले ते बिलो दी प्लेन असतात. बिलो दी प्लेन, त्या फॉर्म्युल्याला काय म्हणायचं? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. यामध्ये ड्रॉ करणार कार्बन W, वर्टिकल लाईन वरती Z. हे जे डॉटेड लाईन दाखवलं आपण ते बिलो दी प्लेन आहे, म्हणजे कार्बनच्या खालच्या प्लेन मध्ये, कार्बनच्या खाली गेलेले आहेत, खालच्या प्लेन मध्ये आहेत. आणि हे दोन X मी सॉलिड लाईन वरती दाखवतो, वेज लाईन वरती, आणि हा Y हे अबोव दी प्लेन आहेत. अबोव दी प्लेन म्हणजे वरती कार्बनच्या वरच्या साईडला आहे. सपोज मी स्वतः कार्बनची चेन आहे आणि हा Y आहे आणि X आहे, तर हा Y आणि X अबोव दी प्लेन जस्ट लाईक दिस टुवर्ड्स यू. आणि मी स्वतः कार्बन चेन आहे त्यावरती हा जो Y, हा वरचा पार्ट Y आणि माझ्या पायाखालचा पार्ट सपोज Z हे बिलो दी प्लेन आहे, पाठीमागे आहे, अबाउट द सेंटर कार्बन. म्हणजेच काय, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये जे वर्टिकल लाईन वरचे ग्रुप असतात ते बिलो दी प्लेन असतात, W आणि Z, आणि जे हॉरिझॉन्टल लाईन वरचे ग्रुप आहेत ते अबोव दी प्लेन असतात. कोणाच्या? कार्बनच्या. कसं कन्वर्ट करायचं म्हणून हा जो फॉर्म्युला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तो 2D फॉर्म्युला आहे, हा 3D नाही. आपण इथे सिग्निफिकन्स पाहिले लाईन ड्रॉनचे. वेज लाईन फॉर्म्युला हा 3D असतो आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा 2D असतो. वेज लाईन फॉर्म्युलामध्ये कार्बनला 4 बॉन्ड आहेत, त्या 4 बॉन्ड एका प्लेन मध्ये नसतात, त्यापैकी 2 बॉन्ड एका प्लेन मध्ये असतात. एक बॉन्ड जो सॉलिड लाईन ने दाखवला तो अबोव दी प्लेन असतो, एक बॉन्ड जो डॉटेड लाईन ने दाखवला, ब्रोकन लाईन ने दाखवला तो बिलो दी प्लेन असतो, आणि असं 3D स्ट्रक्चर तयार होतं. त्यानंतर आपण दुसरा फॉर्म्युला पाहिला होता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, तो क्रॉस लाईन ने दर्शवला जातो. या क्रॉस लाईन वरती जी वर्टिकल लाईन आहे तिथे कार्बनची चेन दर्शवली जाते, मेन कार्बनची चेन. आणि हॉरिझॉन्टल लाईन वरचे जे ग्रुप आहेत की अबोव दी प्लेन असतात कार्बनच्या, आणि वर्टिकल लाईन वरचे जे कार्बन आहेत किंवा ग्रुप आहेत ते बिलो दी प्लेन असतात. बिलो दी प्लेन दाखवताना मी डॉटेड लाईन ने दाखवलं, अबोव दी प्लेन दाखवताना मी वेज लाईन ने दाखवलं. एक महत्वाची गोष्ट आपण पाहूया, वेज लाईन फॉर्म्युलाचं कन्वर्जन फिशर मध्ये कसं करायचं. फार सिंपल आहे, मी दाखवतो, हे पुस्तकात दिलं नाहीये. आपला कंपाऊंड होता कार्बन W, Y, X, सपोज Z. हा कंपाऊंड आहे आपला. हा झाला वेज लाईन फॉर्म्युला. आता या वेज लाईन फॉर्म्युल्याचं कन्वर्जन तुम्हाला फिशर मध्ये करायचंय, तर कसं करायचंय? तर सिंपल आहे. करताना हा कार्बन ऍज इट इज द्या आणि तुम्ही इथून व्ह्यू करा. सपोज दिस इज युअर आय. व्ह्यू कुठून करायचंय? जिथं डॉटेड आणि वेज लाईन आहे त्या साईडने तुम्ही व्ह्यू करायचं. या पद्धतीने व्ह्यू करताना लेफ्ट हँड साईडला, ह्या साईडला तुम्हाला Z दिसतो
सो हॉरिझॉन्टल लाईन वरती Z लिहून टाका. कोणत्या बिलो दी प्लेनच्या ग्रुपला Z लिहिलंय हॉरिझॉन्टल लाईन वरती आणि अबोव दी प्लेन ग्रुपला राईट हँड साइडला आहे बघा. राईट हँड साइडला इथे x लिहिलंय. पुन्हा एकदा ऐका. फिशर मध्ये प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट करताना आपण क्रॉस ड्रॉ करतो. एक वर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन वरती काय लिहायचे हे दोन ग्रुप x आणि y जे डॉटेड लाईन वरती आणि वेज लाईन वरती आहे. तर या ठिकाणून पाहिजे मॉलिक्यूल पाहताना x हा राईट हँड साइडला आणि z लेफ्ट हँड साइडला. तर हॉरिझॉन्टल वरती राईट हँड साइडला मी लिहिणार आहे x आणि लेफ्ट हँड साइडला लिहिणार z. हे झाले हॉरिझॉन्टल वरती. आता टॉपला कोणता ग्रुप दिसतो W आणि बॉटमला Y. टॉपला W आणि बॉटमला Y. हे झालं वेज लाईन फॉर्म्युलाचं कन्वर्जन फिशर मध्ये. फिशर दिस इज वेज, दिस इज वेज and this is what फिशर. दिस इज वेज, दिस इज फिशर. असे लिहितात C below the plane W, below the plane Y, above the plane X, above the plane Z, above the plane Z. तुमच्या बुक मध्ये एक एग्जांपल दिलंय. तुमच्या बुक मध्ये एक एग्जांपल दिलंय. आपण त्याचं कन्वर्जन वेज लाईन फॉर्म्युलाचं कन्वर्जन फिशर प्रोजेक्शन मध्ये करूया. वेज लाईनचं फॉर्म्युलाचं कन्वर्जन फिशर मध्ये करूया. सपोज C BR here CL on solid line H and on broken line dotted line I. This formula is given. This formula is given. This is chiral center. We have to convert this wedge formula into Fisher projection. So how will you draw the Fisher projection? Just observe your molecule from this side, from the wedge and dotted line, and then draw two cross lines. So you observe that wedge line hydrogen on right hand side, that's why I've written here H, and dotted line containing hydrogen which is on left hand side, this is on right hand side, that's why here R. What remains now? Bromine and iodine. Bromine should be at the top, bromine, and what remaining here? Chlorine. So chlorine here. So how would you convert wedge formula into the Fisher formula? Fisher formula, observing molecule this side, from which side? Wedge line and broken line. Then draw two cross lines. Then observe hydrogen on wedge line on right hand side and iodine on left hand side. That's why on horizontal line hydrogen on the right hand side and iodine on left hand side. What remains? Top bromine, that's why bromine, and at the bottom chlorine. So this can be visualized like this in the wedge. This is the carbon, below the plane bromine, below the plane chlorine, above the plane hydrogen, and above the plane iodine. Because these groups are the below the plane and these groups are the above the plane, about the chiral center. So this is conversion of wedge line formula into the Fisher formula. Now, what next question asks? They ask the next question in your new syllabus. Draw the enantiomer. Draw enantiomer of lactic acid using Fisher projection formula. Fisher projection formula. काय सिंपल क्वेश्चन विचारले पहा. इनॅन्शिओमर ड्रॉ करा म्हणलं. कोणाचं? लॅक्टिक ऍसिड ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे. युजिंग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला.
कोणाचा वापर करून? वेज फॉर्म्युलाचा वापर करून नाही, फिशर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला वापर करून. म्हणून आपण पहिलं ड्रॉ करणार आहे लॅक्टिक ऍसिड CH3 CHOH COOH लॅक्टिक ऍसिड दुधात असतं, दह्यामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड, त्यामुळे दही हे आंबट लागतं. इथं कायरल सेंटर आहे. मी आता हा फॉर्म्युला वेज लाईन मध्ये लिहितो लॅक्टिक ऍसिडचा. कायरल सेंटरचा कार्बन, हायली ऑक्सिडाइज्ड ग्रुप वरती लिहितो COOH. त्यानंतर दुसरा ग्रुप OH ग्रुप लिहितो, इथं OH. पहिला हा लिहिला, दुसरा OH, तिसरा मिथिल घेतो CH3 आणि चौथा हायड्रोजन अवे फ्रॉम द ऑब्झर्वर H. दिस इज द कायरल सेंटर. पण आपल्याला विचारलं ड्रॉ द इनॅन्शियोमर बाय युजिंग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे झाला वेज फॉर्म्युला. दिस इज वेज लाइन फॉर्म्युला. नाउ कन्वर्ट दिस इज इनटू द फिशर. आपण फिशर मध्ये कन्वर्ट करूया. कसं कन्वर्ट करतात? तुम्ही इथून ऑब्झर्व करा या मॉलिक्यूलला, असं ऑब्झर्व करा. चला ऑब्झर्व करूया. ऑब्झर्व करताना काय दिसणार आहे? व्हॉट यू लुक ऑब्झर्व करताना कसं दिसणार आहे हे आपण पाहूया. हा मॉलिक्यूल कसं दिसतोय तर तुम्हाला काय दिसणार आहे लक्षात ठेवा. हा ग्रुप इथून घेतोय, सपोज OH and this is CH3. इथून ऑब्झर्वेशन करा वेज लाईन आणि डॉटेड लाईन मधून. तर दोन क्रॉस लाईन काढूया. तुम्हाला राईट हँड साइडला काय दिसतो? वेज वरती OH म्हणून इथं OH लिहितोय. इथे काय दिसतो? H बिलो दी प्लेन वेज लाईन वरती. म्हणून इथून पाहताना हे हॉरिझॉन्टल वरती लिहित असतात वेज आणि डॉटेड लाईन वरती. मग राईट हँड साइडला OH आहे तर OH लिहिलं आणि लेफ्ट हँड साइडला H आहे तर H लिहिलं. आता टॉपला काय? COOH आणि बॉटमला काय? CH3. तर बाळांनो हे झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचे इनॅन्शियोमर काढायचं तर ते ड्रॉ करूया. इनॅन्शियोमर. चला आपण घेऊया फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. COOH, इथं OH, इथं H, इथं काय? CH3. हा झाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि इनॅन्शियोमर काढत असताना आपल्याला मिरर इमेज घ्यावी लागते. मिरर इमेज घेऊया. इथं कार्बन आहे, दिस कायरल सेंटर. चला मग कायरल सेंटर मिरर इमेज कशी येणार? COH ग्रुप, इथं मिरर, इथं तुमचं कायरल कार्बन, इथं तुमचं OH येणार, इथं तुमचं H जाणार, इथं तुमचं CH3. दिस इज सपोज डेक्स्ट्रो रोटेटरी. हा काय असेल? लिव्ह रोटेटरी. दिस इज इनॅन्शियोमर ऑफ लॅक्टिक ऍसिड बाय युजिंग व्हॉट? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. अजून एक सिंपल क्वेश्चन विचारला आहे. तुम्हाला. ड्रॉ द इनॅन्शियोमर ऑफ 2-bromobutane. ड्रॉ enantiomer of 2-bromobutane using Wage formula. चला तर ड्रॉ करूया. कसं ड्रॉ करायचं पाहूया. हाऊ टू ड्रॉ दॅट स्ट्रक्चर? 2-bromobutane. कसं काढायचं 2-bromobutane? CH3 CH Br CH2 CH3. आपण 2-chlorobutaneचे इनॅन्शियोमेरिझम पाहिलं. तसंच आपण याला वेज लाईन फॉर्म्युलामध्ये घेऊया. हा कायरल सेंटर आहे, हा कायरल कार्बन, त्यानंतर तुमचं इथं CH3 ग्रुप, त्यानंतर इथं CH3, त्यानंतर C2H5, त्यानंतर इथं CH3, इथं हायड्रोजन. 4 ग्रुप
CH3 Br C2H5 and hydrogen. Chiral center 2 bromobutane. तर मिरर इमेज घेऊया. सांगा कशी मिरर इमेज आहे. कार्बन CH3 कार्बन Br इथं Br घेऊया. चार डिफरंट ग्रुप होते. CH3 Br C2H5 आणि H. CH3 Br C2H5 आणि H. चला मिरर इमेज घेऊया. C2H5 त्यानंतर इथं Br या ठिकाणी H. हा डेक्स्ट्रो रोटेटरी आणि हा झाला लिव्हो रोटेटरी. जर आपण अशी मिरर इमेज घेतली या कंपाऊंडची मिरर इमेज घेतली तर ही मिरर इमेज कशी येणार आहे. नॉन सुपरइम्पोजेबल. हा मॉलिक्यूल असं उचलला यावरती ठेवला तर मिरर इमेज कशी मिळणार. नॉन सुपरइम्पोजेबल. सो व्हॉट इज द क्वेश्चन. ड्रॉ द इनॅन्शियोमर ऑफ 2 bromobutane using Wedge formula. This is Wedge formula of 2 bromobutane and we draw the mirror here. Then what is the mirror image. This one is the mirror image and when we put this molecule from the board and kept here over, so these all groups are not superimposed over it. That's why we call as a non superimposable mirror images. हे झालं इनॅन्शियोमर ऑफ 2 bromobutane. इथंच आपलं ऑप्टिकली ऍक्टिव्ह हा कन्सेप्ट संपतोय. आपण उद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा पॉइंट पाहूया. धन्यवाद.